नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आज परत एकदा मी ब्लॉग स्टार्ट केलाय कारण की आमचे गेले आहेत ऑफिसला. तर मी पूर्ण दिवस इथे एकटीच असते घरामध्ये आणि मोस्ट ऑफ माझं ऑफिस चालू असतं आणि बाकीचं घरातली कामं चालू असतात. जास्त नाही, पण ऑफिसच कामं चालू असतात. तर मी आज विचार केला की मी तुम्हाला आजचा माझा दिवस दाखवेन की मी काय करत असते घरी एकटीच. मी आता जस्ट लॉग आउट केला कारण की म्हणजे लंचसाठी नॉट अ होल लॉग आउट, माझं वर्किंग चालूच आहे. आणि मी आज आहे ना एक दोन गोष्टी मागवल्या होत्या. तर एक सजेशन आहे सगळ्या महिलांना की ज्यांना आहे ना नाश्ता बनवायचा खूप प्रॉब्लेम असतो की मी सकाळी काय क्विकली बनवू, काय आठवत नाही की आज काय बनवायचं. आणि मी सांगू तुम्हाला की आपला जे ट्रेडिशनल नाश्ता असतो ना त्यामध्ये अगदी खूप कमी प्रोटीन असतं किंवा असं काही हेल्दी नसतं एवढं पण. सपोज आपण पोहे पण खाल्ले तर पोहे पण म्हणजे राईसच आहे. तर राईसमध्ये पण खूप सारं कार्ब्स असतं. तर त्याच्यापेक्षा हेल्दी आपण काय खाऊ शकतो? तर त्यासाठी मी खूप ऑल्टरनेटिव्हज बघते. इझी वे बघते कारण की मला खूप कंटाळा येतो काही पण कुक करायला. तर मी आता रिसेंटली हे आणलं होतं योगा बारचं हाय प्रोटीन. तर ह्याच्यामध्ये आहे ना एकदम बेस्ट आहे. खूप दिवस जातं हे पहिलं तर. आणि मलाच आवडतं हे. सिद्धांत पण खूप कमी खातो. ते मला सपोज एकटीला जरी हे आणायचं असेल तर हे एवढा मोठा पॅकेज असतो. तर तो पण खूप होऊन जातो. लाईक 350 ग्रॅमचा आहे हा. जास्त कॉस्टली पण नाही आहे. मला ब्लिंकिटवरती अराउंड 288 समथिंग अराउंड त्या प्राईसला मिळालं. मे बी त्याचा प्राईस व्हॅरी होत असेल. तर ह्याच्यामध्ये 23 ग्रॅम प्रोटीन आहे. हा योगा बारचा हाय प्रोटीन मूस. काल असं झालं होतं की मी काल अचानक बटर पनीर बनवलेलं आणि ते मी फर्स्ट टाइमच बनवलं आणि एवढं टेस्टी झालेलं. ओ माय गॉड, आम्ही एवढं जास्त खाल्लं की आम्हाला खाली जाऊन वॉक करावं लागलं. एवढं टेस्टी झालेलं. तर त्यामध्ये पण मी राईस बनवलं होतं, डाळ बनवली होती, रोटी आणि बटर बटर पनीर आणि ते खाल्लं. आणि राईस जास्त उरला तर मी विचार केला की आज पनीर पण आहे माझ्याकडे. तर मी आज पनीर असंच काहीतरी फ्राय काहीतरी बनवू कारण की राईस आहे. तर थोडंसं त्याच्यामध्ये फ्राय आपलं कांदा वगैरे आणि थोडंसं पनीर टाकून बनवूया. तर चला बघूया मी काय बनते. मला नाही माहिती मी काय बनवणार आहे. जस्ट आय विल गोइंग टू पुट एव्हरीथिंग इन द पॅन आणि बघूया काय बनते आणि टेस्ट कशी लागते ते पण बघूया. कॅमेरा आहे ना खूप वरती जातोय. तर काल अ सरप्राईज थिंग हॅपन्ड विथ मी. माझ्या नवऱ्याने मला आतापर्यंत कधीच गिफ्ट नाही दिलं आहे. तरी पण मी लग्न केलं आहे, बघू शकाल. ओके. तर आय डोंट चेज मच, म्हणजे ठीक आहे मला. तर हे टॉन्ट्स पूर्ण लाईफटाईम ऐकून ऐकून त्यांनी मला हे काल दिलं. अ, असं नाही की त्याने आधी नाही दिलं आहे, आधी पण खूप वेळा दिलं आहे असं गिफ्ट्स अँड ऑल एव्हरीथिंग. पण सरप्राईज असं मला दिलं नव्हतं. मी मागितल्यानंतर दिलं आहे. तर हे मी त्याला बोलली होती की वटपौर्णिमेला मला काहीतरी गिफ्ट पाहिजे. तर अजूनपर्यंत ते गिफ्ट आलं तर नाही आहे. पण हे आलं आहे. हे बुके, चॉकलेट्स आणि मला कॉफी आवडते तर मला कॉफी हे दिलं होतं. तर आज एकदम किचनमध्ये पॉपअप हेच होणार आहे. तर आता मी थोडासा कांदा चिरून घेते आहे आणि मला नाही माहिती आहे मी काय बनवते. मी आहे ना आपण ते कांदा आणि घरी कसा परतलेला भात बनवतो, फोडणीचा भात वगैरे, तसाच प्रकार बनवते. पण मी फोडणी असं जिराची किंवा हे म्हणजे जिराची देणार फक्त आणि कढीपत्ता वगैरे नाही टाकणार. थोडासा तो राईस वाटला पाहिजे म्हणून आणि फ्राईड राईससारखं वाटला पाहिजे म्हणून आणि पनीर पण थोडंसं त्यामध्ये फ्राय करून घेईल. तर बघूया कसं होतंय. ही मी आहे ना मुंबईवरून आपली खोबऱ्याची चटणी आणलेली, जी आपण वडापावमध्ये किंवा घरी पण बनवतो. तर ही जेव्हा असते ना ताटामध्ये, तर सुकून सा मिळता है. छान वाटतं सगळं टेस्ट. भले ते जेवण चांगलं असो किंवा नसो, पण जेवणाची टेस्ट एकदम घरासारखीच वाटते. तर माझं अशा प्रकारे झालंय रेडी. काहीतरी काहीतरी बनवलंय मी आज. असं रोज नाही करत मी. आजच असं झालं की
घरात जे आहे त्याच्यामध्येच बनवलं आहे. तर माझा हा शॉर्टकटवाला पनीर फ्राईड राईस बोलू शकतो तो रेडी आहे. आता मी हे खाते. मी ह्याच्यात पनीर आहे म्हणून मी असं ट्राय केलं, फटाफट मी हे खाते. रोज आपल्याला पाहिजे नेटफ्लिक्स नाही तर एखादा मूवी, तर ते चालू असतं माझं. सो गाईज, माझा आता झाला आहे कॉफी टाईम. तर मी इथे आता कॉफी बनवते आणि सिद्धांत पण येतो आहे आता वरती. ब्रेक घेतला आहे. ऑफिसचा लोड आज जरा कमीच आहे फ्रायडे असल्यामुळे. आणि माझा आता झाला आहे कॉफी टाईम, तर ते करते. आज मला ट्राय करायचं होतं की ब्लॅक आईस कॉफी कशी लागते, तर थोडंसं फ्रॉथ करते अँड लेट्स सी. आपण आता थोडंसं आईस टाकूया. ही इज हिअर बाय द वे. सर आले आहेत, पूजा करूया. सर चेहरा लका लपूस. सर चेहरा नका लपू. क्यूट फेस राईट, क्यूट. आईस आईस, lot of ice. We need a hell lot of ice. Okay, I hope this tastes really good. मी एवढं आईस टाकतेच. तर आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं असतं ॲक्च्युली छानपैकी थंड पाणी. इट इज लुकिंग गुड, लुक्स गुड राईट. असं बघायला तर छान वाटतंय. इग्नोर करा. असं कोण बोलला तुला? माझं हे रोजच आहे. तुला माहिती आहे का मी घरी असताना काय करते ते? आईस लाटे. नो, इट्स नॉट अ लाटे बट आईस अमेरिकानो. लेट्स टेस्ट. लाटे लात पडतील तुला माझ्याकडून 4. टेस्ट करणार नाही तुला. एन्जॉय. वाव, व्हॉट द. तू हे रेकॉर्ड केलंय. तू काय केलास? त्याला सगळी कॉपी टाकलेली. मला काय उडालं सगळं परत. माझ्या ह्या स्टॉक वरती सगळं काहीत पण उडतं. मिक्सर पण ह्याच्यातच उडतो. बघितलंच गाईस तुम्ही लोकांनी काय केलं. आणि आता तुम्ही लोक नाही की मी. ते लोक बघतायत मला. बघा बघा. मला खूप आवडली आहे कॉफी बाय द वे. खूप छान लागते विदाउट मिल्क. आय थिंक इट इज रिअली गुड. जर गाईने मी केसात टाकलं तर जाशील तू इथून? केसाची कॉफी पाहिजे, केसाची. पण माहिती नाही मला किती दिवस आवडेल. आज तरी आवडलंय. गुड. वेकअप वाटतंय मला आता जरासं उठल्यासारखं. काय उठल्यासारखं वाटतंय मला हे पिऊन. तर मला झोप येत होती आणि मी एक 3rd क्लास नेटफ्लिक्स शो बघत होती, तिचं नाव आहे लॉकअप. सो गाईज, आता मी जस्ट चेंज केलं आहे, लॉग आउट केलं आज लवकर. आणि आमचा आता प्लॅन बनला आहे. मे बी आम्ही आता मॉलमध्ये जाऊ किंवा काहीतरी आउटिंग, मे बी नॉट शुअर. मोस्टली तरी DLF मॉलचा प्लॅन आहे की इथे एक मोठा मॉल आहे, मॉल ऑफ इंडिया, तर तिथे जाऊ कदाचित. सो लेट्स सी. अँड दिस इज आवर सोसायटी. आणि हीच विंग आहे आमची. तर इथे कोणतरी लपतं आहे, तर त्या व्यक्तीला पण मला कॅप्चर करायचं आहे, पण येतच नाही आहे ही व्यक्ती माझ्या कॅमेरामध्ये आज. माहिती नाही या व्यक्तीला काय झालं आहे. या व्यक्तीचा केस वाढली आहेत तुझे खूप. यू शुड कट इट ऑफ. या अजून वाटणार अपने पता नहीं पे खर्चा करने से पैसा बढ़ता है, पता है कि नहीं पता है? I captured you. अभी बोलना बंद करी तो मैं सच्चाई बताऊं. क्यों सच्चाई क्या बता दोगे अब तुम? बताओ मुझे. लड़ाई करेंगे, मजा आएगी. बोलना ही नहीं बंद आपको तो कैप्चर कर सकती वेलकम हूँ टू आवर चैनल. मेरा भी चैनल है, अगर फॉलो कर सको तो कर लेना. बताओ. गरीबी चल रही है. कैन यू टेल मी अबाउट योर आउटफिट टुडे? ओके, मैं ना ये पता नहीं कहाँ चलाई थी, मुझे याद नहीं. तो बताओ ऐसे H&M ऐसा कुछ तो करो. H&M, ठीक है. गैस और क्या
कहाँ के थे? सरोजिनी मारू लपड़ुआ के। सरोजनी वरोजनी का कुछ नहीं है, ठीक है। ये मैंने कहीं से तो लिया था। मार्केट लखनऊ। अरे वो क्या होता है, वो जो खड़ा होता है दुकान में खरीद लेते हैं, वहाँ से क्या बोलते हैं, Window shopping। ठीक है। और ये मैंने कहाँ से लिया था, पैंटालून। और ये गले का गले का दिस वन इज फ्रॉम पाल्मोनास। अच्छा है, आप लोग भी ले सकते हो। मैं अच्छी लग रही हूँ ना गाइस? पूरा आउटफिट दिखाऊंगी। मतलब मैं आज मैं कुछ और शॉपिंग करूंगी, महंगा महंगा, बहुत अच्छा लगेगा, मजा आएगी गाइस। सबसे ज्यादा तुम्ही एक्साइटेड हो. सच में आज आम्ही साकेतला आलो आहे आणि इथे खूप मोठा मॉल आहे जो की आहे नेक्सिस सिलेक्ट सिटी वॉक आणि हे इकडे आहे आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता हे काय आहे. ट्रॅक नाही करत गाईज. आम्ही खूप वेळ खूप लांब आहे हे 1.5 आवर लांब होता आमच्या घरापासून. हां. बट इट वॉज वर्थ इट. आणि हा फिनिक्स मॉल सारखा आहे जसं मुंबईमध्ये मुंबईमध्ये फिनिक्स आहे तसं. तरी हाय अँड सोबो हो. टाईप आहे. आणि साऊथ इथे दिल्लीमध्ये जास्त साऊथ ना आपण आता आहे साऊथ दिल्लीमध्ये आणि इथे जास्त खूप फॉरेनर्स असतात. हां. तर लेट्स सी आता आम्ही एक्सप्लोअर करतो. आता इथे आलो आहे. तो गाईज आज माझी एक चेकलिस्ट कंप्लीट होणार आहे फॉल्समध्ये जायची. त्याचे मला मुंबईमध्ये नेहमी जायचं असायचं पण दरवेळी इट वॉज ऑलवेज फुल. कधीच लाईन खूप लाईन असायची. तर मला आता इथे भेटलं आहे फॉल्स दिल्लीमध्ये. विचार करू शकता तुम्ही. हो. सो तरी पण 10 मिनिटाची वेटिंग आहे तर आम्ही थांबलो आहे. अँड वी आर गोइंग टू हॅव माय बेस्ट माझं ड्रीम. इट वॉज माय ड्रीम टू कम हिअर. फॉल्स. हा मॉल आहे गाईज. हे आलेला आहे हे फिश अँड चिप आहे. हा कुठं नवीन आयटम आहे त्यांची. पास्ता हे कॉफी घेतलेला आहे आणि आता पिझ्झा वगैरे यायचा बाकी आहे. सो गाईज हे आमचं आजचं फेवरेट फूड आहे फ्रॉम फॉल्स. यू कॅन सी इट. मी फॉल्सचं